हॅलो दोस्तो. तर कसे आहात आपण? तर आजचा विषय असा आहे मित्र हो, की जे मिसिंग लिंक आहे मुंबई आणि पुणे यांना जोडणारा जो मुख्य मार्ग आहे, जो नुकताच 2 महिन्यापूर्वी त्याचं मिसिंग लिंकचं उद्घाटन केलेलं होता आणि ह्याला हजारो करोड रुपये खर्चून जनतेच्या पैशाने, घामाच्या पैशाने बनवलेले हे काम नुकताच फेल ठरण्यात आलेलं आहे. म्हणजे 2 महिने चालू झालेले आणि नुकताच पावसाळ्यामध्ये नुकताच आता पावसाळा सुरुवात होणार, ह्यामध्ये त्याची अत्यंत गंभीर परिस्थिती झालेली आहे आणि याच्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आढळलं आणि याच्यामध्ये आपले फडणवीस खूपच संतापलेले दिसले. तर हा संताप मला वाटते त्यांनी ज्या शब्दात मांडायला हवा होता त्या शब्दात न मांडता त्यांनी भाड़े के टट्टू, ये वो टट्टू, हजारों मरते हैं तब, हजारों झूठ मरते हैं तब ऐसा एक आदमी पैदा होता है असे म्हणलं तर हे त्यांचं गलत आहे. कारण या देशातले जनता सवाल करते, तर हे चांगलं आहे ना, कौतुकास्पद आहे. म्हणजे त्यांचंही लक्ष त्यांच्याकडे लागून आहे की राजनैतिक वातावरण काय आहे चालू, आपल्या शरीरातली ऊर्जा देत आहेत ते कुठंतरी, की प्रश्न विचारत आहेत सरकारला की कसं झालं, काय झालं, जनतेचा घामाचा पैसा कुठं जात आहे, त्याचा बरोबर उपयोग केला गेला की नाही केला गेला, सवाल उत्पन्न करतायत ते. ह्याचाच अर्थ ते जागरूक अवस्थेतले लोक आहेत आणि त्याच्यावरच म्हणजे सरकारने आक्षेप घ्यावा की जनतेने प्रश्नच विचारू नये कोणतेच. ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे आणि याच्यामुळे सरकार किती खालच्या दर्जाचं आहे हे आम्हाला सांगावंसं वाटते आणि अशा प्रकारची ही गोष्ट निंदास्पद आहे. मिसिंग लिंक जे करोडो लाखो अरबो रुपयाने बनला, 6,700 कोटी काहीतरी रुपयाने ते तयार झाला, जनतेच्या सोयीसाठी झाला, जनतेच्या कल्याणासाठी झाला, परंतु काही दिवस चालू होतात न तोच त्याच्यामध्ये फक्त सुरुवातीच्या पावसामुळे जो काही त्याची कमतरता दिसून आलेली आहे. तर याच्यावर फडणवीस साहेबांनी हे असल्या प्रकारची भाड़े के टट्टू आणि हजारो झूठे लोग मरते तब ऐसे पैदा होते हे असे बोलणं अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. माझा हा व्हिडिओ जर अत्यंत तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले असाल तर धन्यवाद, नसेल केला तर करून ठेवा, जेणेकरून आम्हाला किंवा तुम्हाला आमची भेट होत राहील. आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यात दिरंगाई कदाचित होणार नाही. आणि त्याच्यामुळे तर आपण वळूया ह्या मिसिंग लिंकच्या मुद्द्याकडे. मिसिंग लिंक अशासारखे काही प्रकारचे जे कामं आहेत ते सरकारी लोक करोडो रुपयानं त्यांचा निर्माण करण्याचा कार्य काढतात, परंतु निर्माण करताना प्रत्यक्ष त्याच्यावर अंमलबजावणी करताना मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष होत राहते. क्वालिटी, दर्जा याकडे लक्ष दिल्या जात नाही आणि फक्त याला टेंडर त्याला टेंडर देऊन देतात आणि तो नेमका कशा प्रकारचे मजबूत कार्य करेल याची शाश्वती किंवा प्रमाण न लक्षात घेता अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करवतात. तर ह्याचे हे प्रमाण आहे. मिसिंग लिंक तुटलेला अवस्थेत आज लाखो प्रवासी मुंबई पुणे मार्गाने जाणारे जे वाहतूक आहे ते ठप्प झालेली आहे आणि याच्यामुळे देशावर गंभीर परिणाम होतोय. अत्यंत बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे सरकारने याकडे, की सरकारची जिम्मेदारी आहे की प्रत्येक निर्माण कार्य हे एकदाच होत असते आणि ते पण असे निकृष्ट दर्जाचे नको व्हायला हवे. बांधकाम क्षेत्रात सिमेंटचा किती वापर करतात,
रेतीचा किती वापर करतात, लेबर कशा प्रकारचे काम करून घेतात, अशा प्रकारचे बिल्डर याकडे लक्ष द्यायला हवे. आणि माझे हेच बोलणे आहे की असे मिसिंग लिंकसारखे हजारो अतोनात लोकांचे पैसे वाया गेलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर असं नको व्हायला, यासाठी खरंच यावर प्रश्न विचारतात त्या लोकांचे कौतुकास्पद आभार आहेत. परंतु आपले जे फडणवीस COM आहेत, तर ह्यांनी जे त्यावर टिप्पणी केलेली आहे ही मात्र अत्यंत खराब मानल्या गेली पाहिजे. कारण या देशातला प्रत्येक व्यक्ती आज जागरूकपणे सवाल विचारत आहे, तर याच्यात काहीही चुकीचे नाही आहे आणि ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे. खरं तर CM साहेबांच्या ह्याकडे क्षमा मागायला पाहिजे जनतेकडे, आणि त्यांनी ह्या कार्याची दखल घेऊन अशा प्रकारचे पूर्ण राज्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तर अशा प्रकारचे कार्य नको व्हायला हवे. बस इतकेच बोलतो. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज कमेंट करून सांगा.